नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा नवी महत्त्वाची पुस्तकं तुमच्यासमोर आणतोय आजच्या भागातनं. खरं तर शिवचरित्र म्हणजे स्फूर्ती, अभिमान ते वाचायलाही आवडतंच, पण तेच शिवचरित्र ज्या चित्रांमधून आपल्यापर्यंत कायम पोचत आलंय त्या चित्रांच्या कथा ऐकायला कुणाला आवडणार नाहीत. पण त्याचबरोबर जो प्रश्न तुमच्या आमच्या शिवप्रेमींना कायम यातना देतो तो म्हणजे शिवस्मारकांच्या परिस्थितीचा मुद्दा. तर या दोन्हीचा धांडोळा घेणारं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे प्रसिद्ध चित्रकार लेखक सुहास बहुळकरांचं संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या. अगदी याच पुस्तकाविषयी गप्पा मारायला आज स्वतः सुहास बहुळकर सर आपल्या आनंदाचं पानमध्ये आलेत. सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतलं मला लक्षात आलं की खूप पैलू आहेत, शिवचरित्राबद्दलचे आहेत, शिवचित्रांबद्दलचे आहेत जे मला माहिती नव्हते. तर मुळातच हे जे पुस्तक आहे, हा जो ग्रंथ आहे, याच्या निर्मितीच्या मागची कल्पना काय होती आणि यात नक्की काय आहे आपल्या प्रेक्षकांसाठी? महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष पूर्ण झाली राज्य स्थापनेला 2010 मध्ये. त्यावेळेला महाराष्ट्र शासनातर्फे एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली गेली आणि ते होतं अरबी समुद्रातलं शिवस्मारक. त्या कार्यक्रमाला मी निमंत्रित होतो म्हणून गेलो. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते त्याचं विमोचन झालं त्या योजनेचं. आणि जी काही कागदपत्रं आम्हा निमंत्रितांना दिली गेली ती येताना प्रवासात वाचत असताना म्हणजे जेव्हा ऐकलं तेव्हा मला खूप अभिमान वाटला की अरबी समुद्रात असं मोठं शिवस्मारक होतं आहे. पण ज्या वेळेला मी वाचायला लागलो परतीच्या प्रवासात तेव्हा मला त्याच्यातला फोलपणा लक्षात आला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 200-250 वर्षापूर्वी घडलेला त्याच्यापेक्षा 3 फूट उंच शिवस्मारक करून आम्ही 2010 मध्ये कुठल्या प्रकारचा असा गौरव अनुभवणार होतो. ती नक्कल होती, भ्रष्ट नक्कल होती. आणि माझ्यातल्या कलावंताला ते पटेना. मी वृत्तपत्रांच्या संपादकांना फोन केला आणि त्यातल्या कुमार केतकरांनी सांगितलं, बहुळकर लगेच लेख लिहा आणि द्या. केतकरांचा आधी अग्रलेख आला, त्यांच्या घरावर हल्ला झाला. माझा लेख पोचला होता, तो त्यांनी थोडा उशिरा छापला, कारण माझ्या घरावर हल्ला झाला तर काय अशी काळजी त्यांना वाटली असावी. आणि त्यामध्ये मी अनेक कलात्मक मुद्दे मांडलेले होते. मग इतर वृत्तपत्रांनी माझ्याकडे लेख मागितले, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सगळ्यांना मी लेख दिले. आणि दिवाळी जवळ आली 2010ची, तर मी दीपावलीमध्ये दरवर्षी लेख लिहायचो. माझ्या मनात आलं की आपण ह्या शिवस्मारकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांची पूर्वी काढलेली चित्र, पूर्वी झालेली शिल्प, झालेली स्मारकं याचा आढावा घेणारा एक लेख लिहूया. आणि त्यासाठी तयारी करायला लागलो. त्याच वेळेला त्याचं नाव ठरलं कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या. 2010च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या या लेखाचं आत्ता 2025 मध्ये पुस्तक झालेलं आहे. गमतीचा भाग असा आहे की अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाची योजना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने रहित होणं आणि माझं हे पुस्तक येणं हा एक योगायोग आहे. ही झाली पुस्तकाच्या निर्मिती मागची कथा. पण 15 वर्षात खूप काही घडलेलं आहे. 15 वर्षात खूप काही गोष्टी मी शोधलेल्या आहेत. मला शोधण्यासाठी अनेकांनी प्रेरणा दिलेली आहे, अनेकांनी मदत केलेली आहे. त्यातलं एक मुख्य नाव म्हणजे हल्लीच आपल्याला सोडून गेलेले अतिशय ज्ञानी शिवाजी महाराजांचं कमालीचं प्रेम असणारे गजाननराव मेंदळे. त्यांना जाऊन भेटलो तेव्हा त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटमधली एक पोथी सांगितली, ज्या पोथीबद्दल आता 200 वर्ष झाली गेल्या वर्षी त्या पोथीला, पुरुषोत्तम पंडिताचं शिवकाव्य, त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये शिवाजी महाराजांची समकालीन चित्र यावर व्याख्यान देणारे अजित पटवर्धन नावाचे त्यांचे अभ्यासक अजित पटवर्धन, जे गजानन मेंदळेंना खूप मानायचे, त्यांना सांगितलं की बहुळकरांना मदत करा. तसंच हे पुस्तक करताना बाकीचे जे भाग 2 मधले अनुभव आहेत ते मी स्वतः जाऊन अनुभवलेले आहेत.
भाग 1 मधलं शिवाजी महाराजांच्या पूर्वीची चित्रे जी आहेत, शिल्प आहेत, त्यातले बरेचसे मी जाऊन बघितलेले आहेत. पण साधारणपणे एक 6-7 महिन्यापूर्वी प्रसाद तारे नावाचे एक तरुण संशोधक आणि लेखक आहेत, त्यांचं श्री शिवछत्रपती भावदर्शन नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि त्या पुस्तकातूनही मला खूप काही मिळालं. म्हणजे ह्या पुस्तकाचं यश जे आहे ते राजहंस प्रकाशन, संपादक आनंद हर्डीकर, गजानन मेंदळे, प्रसाद तारे, अजित पटवर्धन यासारख्या अनेकांनी मला जी मदत केली, किंवा काही वेळेला मला एखादी गोष्ट कळली, म्हणजे आता उदाहरणच देतो की साताऱ्याला टेंभी नाक्यावर एक शिवाजी महाराजांचा तोफेवर हात ठेवलेला पुतळा आहे. आता तो जो पुतळा आहे तो विलक्षण वेगळा आहे, कारण साधारणपणे आपण घोड्यावर बसलेले शिवाजी महाराजच बघतो. तोफेवर हात ठेवलेले 2च पुतळे महाराष्ट्रात आहेत किंवा भारतात आहेत. त्यातला पहिला पुतळा जो आहे तो खेडकरांनी केलेला आणि दुसरा शरद कापूसकर नावाच्या शिल्पकारांनी जुहूला केलेला. या दोन्हीबद्दल यात लिहिलेलं आहे. पण खेडकरांच्या पुतळ्याची कथाही विलक्षण आहे. पानशेतचा पूर आला त्यावेळेला त्या पुतळ्याचं मातीमधलं काम पूर्ण झालं होतं. अच्छा. पण त्या पुरात आणि पूर यायच्या आदल्या दिवशी 11 जुलै आदल्या दिवशी समिती, दत्तवामन पोद्दार होते त्याच्यामध्ये, बाकीचेही अनेक लोक होते, ते पुतळा बघून गेले मातीमधला, तो पास केला आणि त्यांनी त्या पुतळ्याची स्तुती केली आणि म्हणले आता पुढच्या कामाला सुरुवात करा. मध्यरात्री पानशेतचं धरण फुटलं, खडकवासला पाण्याखाली गेलं आणि पानशेतच्या पुराने पुण्यात हाहाकार उडवला. दारूवाला पुलाजवळ असलेल्या खेडकरांच्या स्टुडिओमध्ये पाणी शिरलं आणि तयार असलेल्या पुतळ्याची माती झाली. किती विलक्षण आहे ह्या गोष्टी. खेडकरांनी कळवलं की हे घडलेलं आहे, माझ्यातून आता पुतळा होईल असं वाटत नाही, दुसऱ्याकडनं करून घ्या. समितीने त्यांना कळवलं की पुतळा तुम्हीच करणार आहात, वेळ लागेल तेवढा लागू द्या. अशा अनेक गोष्टी आहेत. हे खरं तर म्हणजे तुम्ही आत्ता मला एक प्रसंग सांगितला, पण हे पुस्तक वाचत असताना चित्र, कितीतरी चित्रांच्याही अशाच कथा तुम्ही यात दिलेल्या, आणि या चित्रांच्या संदर्भाने या शिवचरित्रही येतं या पुस्तकात, गोष्टी येतात ज्या आपण वाचतच जातो. तर ही जी मांडणी आहे, म्हणजे खरं तर तुम्ही फक्त जो तुम्ही संशोधन केलेलं आहे म्हणा, किंवा अक्षरशः फिरून महाराष्ट्र पालथा घालून जे काही मिळवलेलं आहे, माहिती मिळवली आहे, फोटो मिळवले, त्याचं संकलन म्हणूया. पण त्या पलीकडे जाऊन या पुस्तकातून त्या प्रसंगानुरूप गोष्टीही येतात, शिवचरित्राचा भाग येतो. तर ह्या मांडणीबद्दलही ऐकायला आवडेल. कसं आहे की माझं बालपण पुण्यात गेलं. बाबासाहेब पुरंदरे हे माझ्या वडिलांचे मित्र, त्यामुळे बाबासाहेबांना लहानपणापासून ऐकलेलं. पुण्यामध्ये गणपती उत्सवात विविध वक्त्यांची भाषणं व्हायची, शिवचरित्र वाचलेलं. तर अशा अनेक गोष्टीमधून शिवाजी महाराजांबद्दलचं, म्हणजे शिवाजी महाराजांचं जीवन हे तर लहानपणापासून माहिती होतं. विजयराव देशमुखांचं चरित्र मी वाचलं होतं. म्हणजे बाबासाहेबांच्या शिवचरित्रानंतर विजयराव देशमुख, म. शेजवलकर आहेत. पण त्यातून आपल्याला एक काहीतरी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात, प्रसंग कळत जातात. आणि त्या फोटोंमधनंही ते आपल्याला जाणवतात. मला दिसायला लागले ते. नरहर कुरुंदकरांची जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना ही अफाट आहे खरोखर. म्हणजे शिवाजी सावंतांच्या पुस्तकापेक्षा ती प्रस्तावना मला अधिक भावली. आणि त्यातून शिवाजी महाराजांचं चरित्र हे माहीत असल्यामुळे प्रसंग बघितल्यावर, चित्र बघितल्यावर तो माझ्यासमोर उलगडत गेला आणि तो मला मांडावासा वाटला. एकच चित्राचं उदाहरण देतो. शिवाजी महाराज रणभूमीवर असं केवळ एक चित्र आहे आणि ते दख्खनी, गोवळकोंड्याच्या दख्खनी शैलीत केलेलं आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आहे. आणि ते रुस्तुमे जमा आणि शिवाजी महाराजांची लढाई. शिवाजी महाराज आयुष्यात 2च लढाया लढले प्रत्यक्षात, रणभूमीवर जाऊन. असं
इतिहासकार इतिहास आहे. नोंदवतात. त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची लढाई आहे. आणि हे चित्र ज्या वेळेला म्युझियममध्ये मी विद्यार्थी असताना लावलेलं होतं, जे शिकत असताना, ते चित्र त्यावेळेला बघितलं होतं आणि माझ्या ते लक्षात होतं. मग त्या चित्राची प्रतिमा म्युझियममध्ये ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते मिळवली, त्याचा नीट अभ्यास केला. आणि मला असं वाटलं की जो प्रसंग मी विविध इतिहासकारांनी वर्णिलेला आहे, तो प्रसंग लिहिला पाहिजे, तरच मला ते चित्र नीट समजावून सांगता येईल. बरोबर आहे. आणि त्याची गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये रुस्तुमे जमा आणि त्याचे सगळे सैनिक मध्ये आहेत आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी त्याला वेढा घातलेला आहे. समोरच्याच बाजूला घोड्यावर शिवाजी महाराज आहेत आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांची आत्ता आपण जशी चित्रात दाखवतो तशी दाढी दाखवलेली नाही. आता ती बघताना माझ्या मनात विचार आला की अरे असं का असेल. पण मग एक तार्किक बुद्धी आपली जी असते त्याच्यामधनं मला असं जाणवलं की शिवाजी महाराज रणभूमीवर असताना अशी जर दाढी ठेवून लढायला जातील तर ते धोकादायक असेल, म्हणून ती दाढी बांधलेली दाखवलेली. आणि मग त्या चित्राचा इतिहासही मला सांगावासा वाटला. सेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी, त्यांचं पहिला महायुद्धात दिवाळं निघालं आणि त्यांचा संग्रह त्यांनी जो विकला त्याच्यामध्ये हे चित्र होतं. आहे उल्लेख यात. म्हणजे ह्या धुरंधर असतील, विश्राम मावजींचा संग्रह असेल, रवी वर्मा असतील, आबालाल असतील, यांच्या चित्रामागचा इतिहासही आलेला आहे. व्यथा जेव्हा तुम्ही म्हणता की व्यथेलाही खूप पैलू आहेत या शिवस्मारकांच्या, त्यात सगळ्यात डाचणारी टोचणारी कोणती आहे त्यात? शिवाजी पार्कवर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. काय आपण सगळ्यांनीच बघितला आहे. घोड्यावरचाच पुतळा आहे, पण त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार नाहीये. ते दिशादर्शन करणारे शिवाजी महाराज आहेत. आणि हा पुतळा ज्यांनी घडवला त्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. त्याची सगळी कथा लिहिलेली आहे. NG पानसरे नावाचे शिल्पकार, जे लंडनला जाऊन शिकले, ज्यांनी फोर्ट भागामध्ये अनेक दगडी इमारतींवर अतिशय सुंदर असं मूर्तिकाम केलेलं आहे, रिलीफ्स केलेली आहेत, ज्यांनी फिल्मफेअरची ट्रॉफी बनवली होती. अत्यंत बहुश्रुत आणि बहुगुणी असे कलावंत. त्यांना हे काम मिळालं. वेळ कमी असल्यामुळे दीनानाथ वेलिंगांना मदतीला घेतलं पानसरेंनी. पुतळा तयार झाला, तो पास झाला आणि नंतर कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली की शिवाजी पार्कच्या भव्य मैदानामध्ये हा पुतळा नीट दिसणार नाही. नाही, शिवाजी पार्कसाठीच केला, पण तो छोटा वाटेल, आकार वाढवा असं सांगितलं. पुतळा पूर्ण झाल्यावर आकार वाढवता येत नाही. बरोबर आहे. या गोष्टीचा पानसरेंना कमालीचा मनस्ताप झाला. त्यांना पैसे देणं थांबवलं, कर्जबाजारी झाले, कसा बसा त्यांनी तो पुतळा वाढवला. पण आमच्यासारख्या काही अभ्यासकांना, कलावंतांना तो पानसरेंच्या कलात्मकतेचा पूर्ण न्याय देणारा पुतळा वाटत नाही. कारण त्यांना तो घडवताना इतक्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि पुतळा मोठा करावा लागला. त्याच्यावर परत प्लास्टर छापा, परत तासा, आणि त्या कामांगडीत ते कर्जबाजारी झाले, अकाली गेले. एखाद्या कलावंताचा अकाली मृत्यू होणं, त्यांचा मुलगा त्यावेळेला शाळेत शिकत होता, त्यांनी हे पुस्तक बघितलं आणि तो रडला अक्षरशः वाचून. या पुस्तकानंतर तुमची काय इच्छा आहे की कोणत्या बाबतीतला किमान दृष्टिकोन बदलावा? पहिली गोष्ट, शासनाने विचारपूर्वक स्मारक करावं. पुतळ्याचा आकार हा निकष असू नये, उंची हा निकष असू नये. त्याचा कलात्मक दर्जा आणि त्याच्यामधून, त्या स्मारकामधनं शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या विविध प्रसंगातनं आजच्या पिढीला प्रेरणा कशी मिळेल असे प्रसंग निवडून ते साकार केले पाहिजेत आणि त्यातनं आपल्याला संदेश काय मिळतो हे व्यक्त केलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, ग्रेसनी माझा तो दिवाळी अंकातला लेख वाचून मला रात्री 11:30 पावणे 12ला फोन केला. मी नमूद केलेले
तर ग्रेसनी फोन केला की अरबी समुद्रातलं शिवस्मारक रद्द होईल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीच्या घराघरात हे पुस्तक पोचेल. तोच सुदिन असेल, लवकरच तो दिवस येईल. आज ग्रेस नाही आहेत, हो. पण त्यांनी व्यक्त केलेल्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्यात. तिसरी इच्छा पूर्ण होणं हे महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या हाती आहे. आता हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचावं, शिवप्रेमींपर्यंत पोचावं, यासाठी आमच्या सगळ्या टीमतर्फे तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एकदा आज वेळ दिलात त्यासाठी आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे आजची लक्षवेधी पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची. आपण दसऱ्याच्या नंतर हा कार्यक्रम करतोय, तेव्हा पहिलंच पुस्तक आहे, अत्यंत अभ्यासपर असं पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे त्रेता युगधर राम. धनंजय देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, जे पॉप्युलर प्रकाशनाने छापलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे परममित्र प्रकाशनाचं, लेखक रघुवीर कुल यांचं लोलक. हा खरं तर लेखकाच्या आठवणीचा अतिशय रंजक असा पेटारा आहे. तिसरं पुस्तक आहे रोहन प्रकाशनाचं स्वरमोहन, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबद्दलचं सत्या सरन यांचं अनुवादित पुस्तक. तर चौथा कथासंग्रह आहे, गाडा असं या कथासंग्रहाचं नाव आहे. अत्यंत युवा लेखक अक्षय टेमकर यांनी लिहिलेलं आहे आणि ग्रामीण भागातलं जीवन, बैलगाड्या शर्यती असे सगळे तिथल्या जगण्यातले विषय मांडणारे हे पुस्तक आहे. खरं तर विविध विषयाला वाहिलेली, वेगळं जगणं दाखवणारी अशी पुस्तकं तुमच्यापर्यंत आणण्याचा आजचा आमचा प्रयत्न होता. पुढच्या भागातही, पुढच्या आठवड्यातही तसाच प्रयत्न आम्ही करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.